अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। म्यूजिक छत्रपती झालं गे माय गे। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे आणि तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना, ते तुम्हाला मी समोर या व्हिडिओमध्ये त्याचं ट्युटोरियल पूर्ण देणार आहे। ओके, तर व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस मटेरियल लागणार ना त्याविषयी। तर भावांनो, तुम्ही जे स्क्रीनवरती दोन ॲप्लिकेशन बघताय ना, कॅपकट प्रो आणि एक VPN आहे, त्याचं नाव आहे पॅवेक्सी। तर तुमच्याकडे जर कधी पॅवेक्सी नावाचं हे VPN नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून कोणतंही एक VPN डाउनलोड करू शकता। ओके, आणि दुसरं आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन। जर कधी तुमच्याकडे कॅपकट प्रो व्हर्जन नसेल तर तुम्ही जे स्क्रीनवरती नाव बघू शकता, इथून तुम्ही ते कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आपले अगदी इझिली डाउनलोड करू शकता। ओके, एवढं करून झाल्यानंतर आता आपण मटेरियलविषयी थोडं बोलून घेऊ। सिम्पली काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये जायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला शिकदार तर जॉईन व्हायचं आहे, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो। ओके, आणि ह्या व्हिडिओ देखील मटेरियल तिथं अपलोड केलं आहे भावनो। मटेरियल फक्त एक बीटचा व्हिडिओ असणार आहे, म्हणजे त्याचं तर आपलं सॉन्ग असणार आहे ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक लिरिक्सचा व्हिडिओ पण मी तिथं देणार आहे, तो लिरिक्सचा व्हिडिओ देखील तुम्ही तिथं डाउनलोड करायचा आहे। ओके, आता एवढं करून झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, तुम्ही तुमचं जे पण कोणतं VPN आहे ना ते कनेक्ट करायचं आहे। मी माझं VPN कनेक्ट केलं आहे। सिम्पली कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे भावनो, तुम्हाला वरती दिसत असेल न्यू प्रोजेक्ट म्हणून। ओके, तर त्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। सर तो प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ना भावनो, काय तुमच्यासमोर तुमची मोबाईल गॅलरी ओपन होईल। हा जो बिटमार्कचा व्हिडिओ सिम्पली याला ॲड करायचं आहे। ॲड करून झाल्यानंतर काय अशा प्रकारे तो जिथं टाईमलाईनवरती येऊन जाईल। ओके, तर आता काय विषय ना, आता व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। सिम्पली काय करायचं भावनो, फोटो तुमचा जो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली जे ना याला खाली तुम्ही बघू शकता, इथं तुम्ही अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन बघायला भेटेल, जसं की तुम्हाला आता दावतो मी। तर तुम्ही बघू शकता भावनो, इथं आपलं ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओचं काही अशा प्रकारचे जे ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता। सिम्पल याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना याचा ऑडिओ याच्यापासून वेगळा होऊन जाईल। तर आता सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला बीट द्यायची आहे। जिथं जिथं आपला फोटो बघू शकता, इथं बीट 1 पडते। सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि खाली कोपऱ्यात तुम्हाला एक नंबरला जाईल ना, एक जे स्प्लिटचं आयकन दिसतंय ना, या स्प्लिटवरती क्लिक करायचं। इथं कोपऱ्यात एक नंबरला तुम्ही बघू शकता, मी दावलं आहे। ओके, तर अशा प्रकारे स्प्लिट लावायचं आहे। परत समोर स्क्रोल करून जिथं जिथं आपले बीट चेंज होत नाही, इथं बघू शकता, जसं की इथं बीट 2 आले तर इथं एक कट लावायचा आहे। इथं बीट 3 इथं एक कट लावायचा आहे। इथं बीट 4 आली आहे, इथं एक कट लावायचा आहे आणि समोर आपले बीट 5 येणार आहे। तर बघू शकता, इथं आपले बीट 5 आली, इथे एक कट लावायचा आहे सेम प्रोसेस सांगितल्याप्रमाणे। आणि एक आता लास्टची बीट असणार भावना आपले 6वी, तर ही आपली सर्वात मोठी बीट असणार आहे। सिम्पली इथं देखील एक कट लावून द्यायचा आहे तुम्ही इथं। ओके, तर ओके डन। तर एवढं केल्यानंतर भावनो सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर आता फोटो रिप्लेस करायचे। फोटोवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक रिफ्लेक्टचं ऑप्शन बघायला भेटेल। तर सिम्पली तुम्हाला आता एकदा ब्रशच्या मदतीने मी दाबू शकतो, इथं बघू शकता। सिम्पली या रिफ्लेक्टच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आहे ना, तुमची मोबाईल गॅलरी तो ओपन होईल। सिम्पल तुम्हाला वरती फोटोचं सेक्शन दिसत असेल, फोटोमध्ये जायचं आहे आणि इथून आपले जे पण मी जे पूर्ण फोटो आपल्या टेलिग्रामवरती अपलोड करणार आहे, हे पूर्ण फोटो डाउनलोड करून अशा प्रकारे याला फिल कम्पोजिशन एरिया करायचे। ओके, आता एवढं करून झाल्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि ॲडजस्टच्या आयकॉनमध्ये जाऊन त्याचं सॅच्युरेशन एरिया आहे का सर, तर तुम्ही तो सॅच्युरेशन सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या फोटोचं जे सॅच्युरेशन आहे ना, ते पूर्णपणे -15 करून वरती राईटचे आयकन दिसत असेल तुम्हाला, त्या राईटच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर बॅक येते। सेम प्रोसेस समोरच्या फोटोला करायची, फक्त याचं जे सॅच्युरेशन एरिया -15 नाही करायचं आहे। रिप्लेसवरती जाऊन समोरचा फोटो तुमचा जो पण कोणता फोटो तुम्हाला तिथं अप्लाय करायचा असेल तो फोटो घेऊन फिल कम्पोजिशन एरिया करायचे। फक्त एवढीच सेम प्रोसेस करायची आहे। एवढं केल्यानंतर भावनो
पूर्ण फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. जसं की मी आता इथं पूर्ण फोटो आपले जेवढे समोरचे पूर्ण फोटो आहे ना तेवढे पूर्ण फोटो इथं रिफ्लेक्स करून घेतो. फक्त आता एक नंबरच्याच फोटोचा आपण सॅच्युरेशन एरिया -15 केला आहे. समोरच्या एकाही फोटोचा सॅच्युरेशन एरिया -15 केलेला नाही. ओके. तर भावना मी इथं आपले पूर्ण जेवढे पण फोटो आहे पूर्ण फोटो रिप्लेस केले. आता एक नंबरच्या फोटोवरती येऊन तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन दिसत असेल खाली. तुम्हाला ब्रशच्या मदतीने मी देऊ शकत नाही. ओके. ॲनिमेशनमधून जाऊन इनमध्ये तुम्हाला जे आहे ना फेड इन नावाचं ॲनिमेशन इथं बघायला भेटेल. तुम्हाला मी एकदा ब्रशच्या मदतीने देऊन देतो. ओके. 4 1 4 5 6 7 8 9 10 11 12 नंबरवरती भावांनो ते ॲनिमेशन तुम्हाला इथं मी एकदा ब्रशच्या मदतीने देऊ शकतो. इथं बघू शकतो तुम्ही फेड इन नाव आहे भावांनो त्याचं. हे फेड इन नावाचं इफेक्ट ॲनिमेशन इथं अप्लाय करून तुम्हाला वरती आउट दिसत असेल. तुम्हाला एकदा ब्रशच्या मदतीने दावतो. इथं बघू शकता आउट दिसत असेल. सिम्पली आउटमध्ये जाऊन इथं तुम्हाला देखील फेड आउट नावाचे एक ॲनिमेशन बघायला भेटेल. 4 1 4 5 6 7 8 9 10 11 इथं देखील ते 12 नंबरला आहे भावांनो. इथं तुम्ही बघू शकता सर्कलच्या मदतीने. तुम्हाला सर्कलच्या मदतीने नसेल समजत तर बॉक्सच्या मदतीने एकदा दावून देतो. ओके. इथं बघू शकता फेड आउट नावाचे हे ॲनिमेशन आहे. अशा प्रकारे तुम्ही पुढचे आपलं जे सेकंड लास्ट फोटो आहे ना तिथपर्यंत करायचं आहे. आणि जो लास्टचा फोटो आहे फक्त त्या फोटोला हे अप्लाय नाही करायचं. ओके. समोरचे आपले जेवढे पण 5 किंवा 6 फोटो आहे ना छोटे छोटे त्या पूर्ण फोटोजला इथे अप्लाय करायचं आहे. मी तुम्हाला बघू शकता एकदा हा जो आपला मोठा फोटो आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हे फाडलं आहे ना पोट अफजल खानाचं तिथपर्यंतच त्याच्या मागचा पूर्ण फोटोला फेड आउट व फेड इन 1 2 3 4 5 जेवढे पण फोटो आहे तेवढे पूर्ण फोटोला फेड इन व फेड आउटचं हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. इफेक्टमधून इफेक्ट बघायला भेटेल. इफेक्टमधून इथं व्हिडिओ इफेक्ट बघायला भेटेल. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग प्रो नाईट क्लब ओपनिंग क्लोजिंग बघायला भेटेल. तर नाईट क्लब्स इथं सिलेक्ट करायचं आहे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं तुम्ही खाली बघू शकता एक शेक नावाचं इफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता भावना इथं तुम्हाला एकदा ब्रशच्या मदतीने देऊ शकतो मी. इथं बघू शकता शेक नावाचं जे इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. वरती राईटचं आयकन तुम्हाला दिसत असेल. इथं बघू शकता या राईटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. म्हणून तुम्ही राईटच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. आणि याचा जो लेंथ आहे ना ही लेंथ आपला जो लास्टचा फोटो आहे ना इथपर्यंत अशी वाढून घ्यायची. ओके. लास्ट फोटोच्या बीटपर्यंत. ओके. एवढं केल्यानंतर तुम्हाला खाली ॲडजस्टचा आयकन दिसत असेल. इथं कॉपी एक नंबरला ॲडजस्टवरती जायचे. ॲडजस्टवरती गेल्यानंतर वरची जी लेंथ आहे ती इथं तुम्ही किती 9 ठेवायची आणि खालची 8 ठेवायची. ओके. 8 9 8 9 अशा प्रकारे तुम्ही ठेवून द्यायची. एवढं केल्यानंतर ना आता सिम्पली इथं यायचे. इथं आल्यानंतर तुम्ही एकदा ओव्हरलेमधून ॲड ओव्हरले करायचं आहे स्टार्टिंगला येऊन. आणि ही जी मी PNG देणार आहे ना कमिंग सून 19 तर इथपर्यंत हिची लेंथ थोडी वाढून घ्यायची समोरच्या फोटो इथली आणि हिला खाली अशा प्रकारे घेऊन तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. एवढं केल्यानंतर आज सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे भावनो इथे यायचे. इथं आल्यानंतर हे जी इफेक्ट आहे ना याच्या ऑपोसिटीवरती क्लिक करायचं. ऑपोसिटीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ बघायला भेटेल. व्हिडिओवरती क्लिक करून हे जे आपले इफेक्ट आहे ना हे एवढं केल्यानंतर जे आपले PNG नाही या टेक्स्ट PNG देखील हे इफेक्ट इथं अप्लाय होऊन जाईल. ओके. तर आता काय विषय भावनो सिम्पली इथं यायचे. जो आपला लास्टचा फोटो असणार आहे ना हा लास्टच्या फोटोवरती यायचे. इथं आल्यानंतर एकदा तुम्ही जे ना इफेक्टमधून व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे परत आणि नाईट क्लबमध्ये खाली तुम्हाला स्क्रोल करून व्हर्टिकल जेक्टर नावाचं अशा काही प्रकारचं जे इफेक्ट आहे ते इफेक्ट तुम्ही इथं अप्लाय करायचं आहे. तुम्हाला इथं मी ब्रशच्या मदतीने देऊ शकतो. इथं बघू शकता तुम्हाला हे 17-18 नंबरला बघायला भेटून जाईल. सिम्पल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे इफेक्ट तुम्ही सर्वात आधी अप्लाय करायचं. इथं बघू शकता म्हणून हे जे इफेक्ट आहे या इफेक्टवरती क्लिक करून राईटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. राईटच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर याला इथे घेऊन यायचं आहे आणि याची जे या लास्टच्या फोटोपर्यंत याची लेंथ वाढून घ्यायची. ॲडजस्टमधून याची जी स्पीड आहे पूर्णपणे 100 करून घ्यायची स्पीड. ओके. एवढं करून आल्यानंतर ना आता सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. इथून बॅक यायचं आहे. ओव्हरलेमधून ॲड ओव्हरले करायचं आहे आणि जो व्हिडिओ आपल्या व्हिडिओचं फोल्डर सिलेक्ट करून जो लिरिकचा हा जो एक व्हिडिओ देणार आहे मी हा व्हिडिओ इथून सर्वात तुम्ही ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता काय विषय भावनो सर तो जी या जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओचा वॉल्यूम तुम्ही पूर्णपणे 0 करून घ्यायचं आहे म्हणजे 0. एवढं केल्यानंतर ना सिम्पली काय करायचं आहे खाली स्क्रोल करून तुम्हाला स्पेसचं इथं आयकन दिसाल भेटेल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना तुम्ही सिम्पली काय करायचं आहे इथं ना आता एक आपण याला इफेक्ट अप्लाय करणार आहोत त्याचं नाव आहे हार्ड. ओके. तर हे हार्ड नावाचं इफेक्ट तुम्ही याला इफेक्ट देखील म्हणू शकता. तसं तर हे स्पेस आहे आणि त्याला आपण इफेक्ट देखील इथं म्हणू शकतो. ओके. हे हार्ड नावाचं स्पेस याला इथून देऊन राईटच्या आयकॉनवरती क्लिक करून बॅक यायचं आहे.
बॅक आल्यानंतर हा जो तुमचा लिरिकचा व्हिडिओ असणार ना का अशा प्रकारे येऊन देईन, खाली याला घेऊन यायचे. खाली आल्यानंतर ना आता सिम्पल काय करायचं, खाली स्क्रोल करून तुम्हाला एक मास्कचं ऑप्शन बघायला भेटेल. इथं बघू शकता तुम्हाला एकदा ब्रशच्या आयकॉनला जाऊ शकतो. इथं मी बघू शकता या ब्रशच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करून एक नंबरचं जे तुम्हाला हॉरिझॉन्टॅलिटी नावाचं जे काही ब्रश असेल ना हे तुम्ही इथून सर्वात आधी ब्रश म्हणजे मिरर हे सर्वात आधी इथून सिलेक्ट करायचे आणि काय अशा प्रकारे स्टार्टिंगला इंटरफेस अशा प्रकारे याला रोटेट करायचे. रोटेट करून झाल्यानंतर ना याची काही जी आपली पिवळी कलरची जी लेंथ आहे ना ती अशी काही वरती घेऊन यायचे. आणि आता हा जो आपला व्हाईट कलरचा बॉक्स असणार आहे ना भावनो, हा व्हाईट कलरच्या बॉक्सवरती क्लिक करून याला सोडता असं वरती स्क्रोल करायचं. एवढं करून झाल्यानंतर तुमची शॅडो PNG देखील क्रिएट होऊन देईन भावनो आणि ऑलमोस्ट तुमचा इथं व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तर भावनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू भावनो पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि हां चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. बाय. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.